सगळ्यात पहिले मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण की जेव्हा मी अमेरिकेमधनं फ्लाईटमध्ये बसलो होतो तेव्हा असं मला हे नक्कीच माहिती होतं की मला अटक करण्यात येणार आहे. पण मी असं ठरवलं होतं मला जरी अटक झाली तरी चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मूव्हमेंट पुढे चालवणार आणि ही तुमचीच ताकद होती, ही तुमची शक्ती होती ज्याच्यामुळं हे लोक मला अटक नाही करू शकले. मी जेव्हा अमेरिकेवरून निघालो, माझी आई तेव्हा खूप रडत होती. जितकं मी अमेरिकेला जाताना ती रडली नव्हती तेवढं ती रडली जेव्हा मी आपल्या देशात वापस येत होतो. कोणत्या आईला असं वाटत नसेल की तिचं लेकरू घरी आलं पाहिजे, पण तरी ती म्हणली घरी तू इंडियात वापस येऊ नको, हे लोक तुला अटक करतील नाही ते तुझ्यासोबत काही बरं वाईट करतील. आणि हे सांगायचं कारण म्हणजे ही फक्त माझ्या एकट्याची सिच्युएशन नाहीये. असे सगळे आई वडील इथं बसलेले असतील आज, ज्यांना वाटतं की माझा मुलगा जर राजकारणावर बोलला, माझी मुलगी जर सरकारला प्रश्न विचारेल तर त्यांच्या सोबत काही बरं वाईट होईल किंवा केस टाकल्या जातील. तर ही सगळ्या आई वडिलांच्या मनात भीती आहे. तर मला फक्त त्या आई वडिलांना सांगायचं आहे, तुमच्या मुला मुलींना तुम्ही बोलवण्यापासून थांबू नका. जेलमध्ये जायचं असेल तर मी जाईल, पण तुम्ही तुमच्या मुला मुलींना बोलवण्यापासून थांबू नका. त्यांना बोलू द्या. जोपर्यंत ते बोलणार नाही तोपर्यंत ही सरकार अशीच आपल्याला ग्रँटेड घेत राहील. ते आपल्याला कुठंच होऊ द्यायचं नाहीये. आणि आता येतो मी कॉकरोचवर. त्याच्या आधी आपण एक नारा लावू, आय एम कॉकरोच, 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 आय एम कॉकरोच. तर मित्रांनो, करू ते पण करू. आता कॉकरोच जनता पार्टी, जेव्हा मी हे सुरू केलं हे मजाकमध्ये सुरू झालं होतं, पण हा तुमचा असंतोष होता, हा तुमचा राग होता या सरकाराविरोधात, ज्यांनी या मजाकाला एक सिरियस मूव्हमेंट बनवून टाकलेले. सो थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर दॅट. आणि मला जेव्हा हे सुरू झालं तेव्हा बरेचसे लोक मला इंटरव्ह्यू मध्ये विचारत होते, असतील 10 मिलियन, असतील 20 मिलियन, पण हे सगळं सोशल मीडियावर आहे, जमिनीवर कोणीही येणार नाही. जंतर मंतरवर जेव्हा मी गेलो तेव्हा पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. आणि मी आज सकाळी सगळ्या मीडियाला सांगत होतो, जंतर मंतर पेक्षा जास्त कॉकरोच आज पुण्यात येतील. आणि पुण्याने ते करून दाखवले. जंतर मंतर पेक्षा मोठी सभा आज आपली झालेली आहे.